नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघू शकता गावी आलेलो आहे फायनली. तर आम्ही कालच आलो आहे. सो माझ्यासोबत आहेत राहुल आणि सुधीर. से हाय गाईज. हाय. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे बाईकवरून फेरफटका मारायला असाच. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दिसेल. तर सुधीर आपली गाडी घेऊन आला आहे, तर आम्ही चाललो आहे फिरायला. तर असाच व्हिडिओसोबत रवा बघा व्हिडिओ आणि स्किप कुठे करू नका मित्रांनो. चला व्हिडिओला सुरू करू. चांगलं केलं नाही होता जरा थोडंसं. बघा कोकणातला हायवे रस्ता हा देवरुख रत्नागिरी हायवे आहे. तर आता आम्ही हायवेला आलो. गाडी स्लो केलेली आम्ही. बघा ही गाडी येते मग सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. हायवे शॉटिंग टिकलेश्वरचं डोंगर आहे आपल्या चॅनलमध्ये. टिकलेश्वरांनो आमचा अचानक प्लॅन ठरला आहे. तर आता इथूनच थेट आम्ही जाणार आहोत मार्लेश्वरला. तर आता आम्ही आलो आहे देवरुखला. पाडगावच्या एरियामध्ये आहोत आम्ही. कदाचित तुम्हाला माझा आवाज जात नसेल हवेमुळे. तर अचानक ठरलं आहे. तर आता गावाला आलो आहे, तर म्हटलं की जाऊन येऊ मार्लेश्वरला. भरपूर वर्ष झालेत. तर मग खास तुम्हाला मार्लेश्वरला व्हिजिट करून दाखवतो. असेच बनून राहा आपल्यासोबत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो, ठीक आहे. मित्रांनो मार्लेश्वरला जाता जाता आम्हाला इथे एक हॉटेल भेटलं आहे. तर खूप भूक लागली मित्रांनासुद्धा. तर वडापाव खातो आहे आता आम्ही. अर्ध्या तासामध्ये पोचू मार्लेश्वरला. हा ना रे, अर्ध्या तासात. तर पाऊस खूप आहे बघा. तर बाईकवर छत्री जर पकडू शकत नाही म्हणून जरा पाऊस जाण्याची आम्ही वाट बघतोय. राहुल काय झाला, भिजला? खूप. सुधीरची पूर्ण हालत बेकार आहे. पूर्ण भिजून सुधीर पूर्ण म्हणजे भिजून गेलेलो आहे आम्ही सगळे. तरीही आम्ही जाणार आहोत कारण आज प्लॅन झाला आहे मार्लेश्वरला जायचा. ठीक आहे मित्रांनो. बघा आम्ही आलो आहे आता. सह्याद्री पर्वत लागलेला आपल्याला दिसतोय समोरच. ते आम्ही अर्ध्यावर पोचलेलो आहे. जसं जसं मित्रांनो पाऊस पडतो तसं आम्हाला थांबावं लागतं कारण छत्रीही घेऊ शकत नाही बाईकवर. त्याच्यामुळे तर थोड्याच वेळात आम्ही आता पोचू मार्लेश्वरच्या पायथ्याला. इकडे पुढे मार्लेश्वरचा गेट आणि मेन जो गेट आहे एंट्री होते तो इथे गेट आहे. ठीक आहे. आम्ही जरा पुढे आलो होतो इकडे. आता पाऊसच खूप सुरू झालेला आहे. तर आता आपण जाऊया.
तर बघा मित्रांनो, पायऱ्या सुरू केलेल्या आहेत चढण्यासाठी. तर पाऊस खूप जोरदार पाऊस पडतोय. राहुल पुढे गेला, सुधीर मागे आहे. कारण आम्ही इथे जस्ट उतरलो आणि पाऊस खूप आलाय. तर छत्री घेऊन चालले, सुधीरने तर रेनकोट घातलाय. धबधब्याचं पाणी सर्व इकडे येत आहे. हे बघा माकड. मित्रांनो समोरच बघा, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. खरोखरच खूप सुंदर, एकदम धबधबा आहे बघा. एकदम छान वाटते. पावसाची सर ही खूप छान वाटते. वा, मित्रांनो इथपासूनच सुरू होत आहे सर्व. एकदम बघण्यासाठी वरती का वरून टोकावरून पाणी येत आहे. खूप उंच आहे आणि थेट डायरेक्ट इथेच. खूप छान व्ह्यू आहे मित्रांनो. बघू शकता आम्ही वरती शिडी चढतो. आता अर्धा शिड्या चढलेल्या आहेत. तर पावसाचा जोरदार पाऊस आलेला आहे बघा. इकडे वादळ पूर्ण सुटलेलं आहे. हे बघा खूप पाऊस पडतोय. असंच मोठ्या पावसामधून आम्ही चाललोय आणि अंधारी खूप झालेला आहे. 3:30 वाजलेले आहेत. बघू शकता श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ आणि वरून मस्त सुंदर धबधबा, वॉटरफॉल. आणि आता इथे आम्ही आमच्या चप्पल काढून ठेवतोय. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते समोरच आहे धबधबा. अगदी मोठा पडतोय बघा. वरती सुंदर माकड आहे. थंडी लागते माकडाला खूप. बघा समोर बघा व्ह्यू बघा मित्रांनो. खरंच खूप अविस्मरणीय आज असा क्षण आला आमच्या लाईफमध्ये की पहिल्यांदा मी इतकं फील करतोय. कारण असं सुंदर असं निसर्गाचं वातावरण आहे आणि इतका जोरदार पाऊस सुरू आहे ना मित्रांनो की तुम्ही बाहेर फिरूच शकत नाही. राहुल शूटिंग करतो आहे या बाजूला बघा. खालती जायला पण चान्स आहे, पण खालती एंट्री नाही आहे. छान वाटते ना मित्रांनो. बघा पावसाच्या कशा सऱ्या दिसत आहेत जाताना. धुकं खूप आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा किती उंच मंदिर आहे वरती. हे बघा खाली एकदम कडा आहे. त्या धबधब्याचं पाणी थेट येत आहे इकडून डायरेक्ट इथे. मोबाईल्स पण पूर्ण आमचे भिजलेले. इतका जोरदार पाऊस पडतो मित्रांनो. हे बघा वरती बघा पाण्याची सरीवर सर आहे पूर्ण. चौशी बाजूने पूर्ण पाण्याने भरलेला मार्लेश्वर. आणि मागेच थेट आमच्या मार्लेश्वराचं मंदिर. ते आतमध्ये पण कॅमेऱ्याला यूज नाही आहे तरी पण बघूया क्लिप आपल्याला भेटते काय ती. राहुलने काढले क्लिप. खूप छान वाटते मित्रांनो इथे. फायनली ज्याची मी वाट बघतो आणि ती क्षण आलाच शेवटी. खरंच खूप छान वाटते अगदी मित्रांनो. जसं केदारनाथ मंदिर जसं आपण पाहतो ना तशा प्रकारे मधोमध मंदिर ते वसलेलं आहे. ते बघा आणि वरून पाण्याचा जोरात प्रवाह येतोय. मार्लेश्वरच्या पूर्ण कड्यातून म्हणजे पूर्ण डोंगरातून चारी बाजूने पाणीच पाणी आहे. तर सर्वीकडे बघायला ना वॉटरफॉल सगळीकडे आहेत. धबधबे सगळीकडे आहेत, छोटे मोठे असे. सर्वात मोठा धबधबा तर मित्रांनो हा आहे. कारण हे एक पर्यटन देवस्थान आहे. इथे गर्दी संडेला खूप होते. आज गर्दी थोडी कमी आहे आणि पाऊसही आज जोरात पडतोय. ठीक आहे. मित्रांनो बघा आता थोडंसं आम्ही खाली आलेलं आहे. खालती रस्ता पूर्ण बंद करून ठेवला आहे कारण पाण्याची पातळी वाढू शकते. खाली जायला एंट्री नाही आहे.
खरंच मित्रांनो खूप छान असा वॉटरफॉल आहे. तुम्ही जर रत्नागिरीच्या ठिकाणी जर चांगला वॉटरफॉल फक्त दृश्य बघण्यासाठी जर शोधत असाल ठिकाण, तर हे ठिकाण सर्वात उत्तम आहे, बेस्ट आहे. फक्त तुम्हाला एवढंच की खाली वॉटरफॉलच्या इथे तुम्हाला जायला भेटणार नाही, कारण मोठ्या प्रमाणाच्या बाहेर हा वॉटरफॉल मोठा आहे, धबधबा मोठा आहे हा. पाण्याची पातळीही वाढू शकते आणि कोणतीही जीवित जाणू होऊ शकते मित्रांनो. म्हणून रस्ता वगैरे पूर्ण बंद केलेला आहे. आणि ज्यावेळेला इकडे जत्रा वगैरे असते मोठी, त्यावेळेला इकडे जवळजवळ थंडीच्या टायमिंगला, म्हणजे शिंग्याच्या टायमिंगला इकडे खूप गर्दी असते जत्रा वगैरे. इकडे पूर्ण या बाजूने दुकानं वगैरे असतात आणि खालपर्यंत पूर्ण गर्दी असते, कारण पर्यटन खूप इकडे बघायला येतात. धबधब्याला खास करून मार्लेश्वर आपलं मंदिर, जे देवस्थान आहे आपल्या शंभूनाथांचं दर्शन घेण्यासाठी. आणि बाजूलाच याचा एक हा जो धबधबा आहे तो तुम्ही बघू शकता. एकदम पाणी असं आहे की जसं वरून एखादं आपण धूर जो असतो धुवा टाईप, त्या टाईप खाली पाणी पडतं आहे. असं वाटत नाही की ते पाणी वरून पडतं. एकदम छोटीशी एकदम धार आहे आणि सरळच इकडे वरती जो बघायला भेटतो. बघा किती धबधबे आहेत, तुम्ही मोजताना दमाल इतके धबधबे आहेत इकडे, हे बघा. आणि हा सर्वात मोठा धबधबा. आणि आता पाऊस थोडा थांबलेला आहे, थोडं पुढं जाऊ. पाऊस थोडा थांबलेला आहे इकडे, वादळ आहे सुरूच. मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हे दृश्य तुम्हाला कसं आवडलं. सो आज खूप छान वाटलं आहे, कारण धुकं पण आहे आणि मोबाईलवर पूर्ण पाणी पडलेलं आहे, त्याच्यामुळे क्लॅरिटी एवढी येत नाही आहे. मित्रांनो फायनली डब्ल्यूच्या इथे पोहोचलोय. तर राहुल, कसं वाटलं आज येऊन इकडे? नंबर पावसाचा खरा मित्रांनो एक नंबर सीन भेटत आपल्या बघायला. पाटील जाऊ शकता, नंबर अगदी छान दिसतो. अजून मोठा पाऊस असता तर अजून मोठा फोटो तुम्हाला बघायला भेटला असता. सुधीर, तुझं काय म्हणणं आहे? एकदम मस्त नेचर बद्दल एकदम जबरदस्त. तर सुधीर येताना खूप पावसामध्ये भिजला, कारण कोट वगैरे काही घातलेला नव्हता. पाऊस पण खूप होता आणि पाऊस आता थांबलाय, तर आता खूप छान वाटतं एकदम. म्हणजे समोर तुम्ही धबधबा पण बघू शकता, एकदम क्लिअरली दिसतोय. खरंच खूप छान असं देवस्थान आहे, पर्यटन स्थळ आहे. तुम्ही या नक्की व्हिजिट करा इथे मार्लेश्वरला. तर त्यामध्ये तुमच्या पण विचारलं तुम्ही मार्लेश्वर कुठे, तर तुम्हाला ॲड्रेस असा सहजासहजी मिळून जाईल. तरीही डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या जागेचा ॲड्रेस देऊन ठेवतो, ठीक आहे. आणि मित्रांनो सांगायला झालं तर हाच एक क्षण आहे, तुम्हाला जर चांगला नेचर म्हणजे असं वातावरण चांगलं बघायचं, हिरवगार एकदम धबधबा वगैरे, तर याच टायमिंगला तुम्ही येऊ शकता. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत तुम्ही येऊ शकता इकडे. आणि वरती झाडावर सरळच सर्व माकडं वगैरे बसलेत. तर मी एकच सांगू इच्छितो, व्हिजिट लवकरात लवकर करा मार्लेश्वरचा धबधब्याला. ओके. मार्लेश्वर मंदिराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत. समोर बघू शकता ही मार्लेश्वर तीर्थक्षेत्र, ठीक आहे. तर चला तर मग आतमध्ये आपण दर्शन घेऊ. बघा मार्लेश्वरच्या आतमध्ये देवाच्या इथे आलेलो आहे आम्ही. हे जे मेन देवस्थान आहे मार्लेश्वर. काळोखात खूप अंधार आहे आतमध्ये, काळोखातून काही दिसत नसेल. हे बघा मार्लेश्वर. मित्रांनो खरं सांगायचं झालं ना तर आतमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली त्यावेळेला एकदम अशी हिटिंग आम्हाला जाणवली, कारण ते रेग्युलर दिवे लावलेले असतात. आणि सर्वात गोष्ट म्हणजे बघा पाणी कसं पाझरतं आहे वरून. ही गुफा आहे, गुफेमध्ये पूर्णपणे पाणी पाझरतं आहे. बघा पटापट दर्शन घेऊ. इथे आहे की श्री मल्लिकार्जुन यांची इथे मूर्ती आहे. आणि खाली आहे ते स्वयंभू शिवलिंग मार्लेश्वर.
हे आपल्या भोलेनाथांचं शंभूनाथांचं शिवलिंग आहे. आणि इकडे थेट मागे बघाल तर इथे नंदीबैल आहे, 2 नंदीबैल आहेत. खरंच खूप छान वाटतं एकदम. बाहेर थंडी आणि आतमध्ये इतकी हिटिंग आहे, कारण हे एक देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल. कारण आतमध्ये पूर्ण गरम गरम आहे, हिटिंग खूप आहे. बाहेर खूप थंडी आहे आणि आतमध्ये गरम. आणि कसं शिवलिंगावर पाणीही पाझरतं आहे डायरेक्ट शिवलिंगावर. म्हणजे पूर्ण गुफेमध्ये तुम्ही बघाल ना तर सगळीकडे पावसाळ्याच्या वेळेला पाणी पडतं आहे. तर इथे 2 दरवाजे आहेत, इकडे बघू शकता. एक दरवाजा इथे आणि एक जे मेन गेट आहे तो इथून आहे. याल तीर्थक्षेत्रामधून तर पिण्याचे पाणी इथे आहे. आणि वरतून असं पाणी येत आहे पाईपाने थेट करून इथे. पूर्ण पाणी आहे इथे साचलेलं. एक छोटंसं तलाव. तर मित्रांनो परत पाऊस सुरू झालेला आहे जोरदार, बघू शकता. या बाजूला पाऊस नाही आहे. आपण पुढे इकडे बॅकग्राऊंडचं तुम्हाला दाखवलं तर हे बघा, इकडून आपण आलो होतो ह्या बाजूने, ठीक आहे. एंट्री केली होती आणि इकडे समोर तुम्ही बघाल ना मित्रांनो, हे बघा ज्यावेळेला पूर्ण खाली एंट्री होते त्यावेळेला इकडून असं जाऊन दुसरं एक मंदिर आहे तिकडे. माहीत नाही कोणतं मंदिर आहे, कारण इतकं तर आठवत नाही आहे. पण तिकडे खूप गर्दी असते. म्हणजे अशी 3 मंदिरं आहेत, एक तिथे आणि एक इथे. आणि जे मेन मंदिर आहे आपलं तीर्थक्षेत्र मार्लेश्वरचं आपलं शंभूनाथांचं ते इथे आहे. आणि मित्रांनो बघा ही माकडं वगैरे आहे तिकडे. किती म्हणजे थंडीने एकदम गारटलेत पूर्ण. तर पावसापासून वाचण्यासाठी ते लोक इथे येतात. हे बघा हाय होय. गर्दी ही खूप झालेली आहे इकडे. मगाशी गर्दी इतकी नव्हती, बट आत्ता झाले. खूप पर्यटन इथे बघण्यासाठी आले, धबधबा खास करून. कारण आता परत आम्ही जातो आहे, कारण खूप वाजलेत. आता 5 वाजलेत. घरी जायलाही उशीर होईल, कारण सुधीरला पण रिटर्न इकडे यायचं आहे. कारण सुधीर याच गावामधला आहे, त्याच्यामुळे त्याला यायला उशीर होईल इकडून. कारण आम्ही खूप लांब राहतो, जवळजवळ 15 किलोमीटर इतकं अंतर आहे. मित्रांनो वेळ झाले इथेच थांबण्याची. तर आजचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं आपलं शंभूनाथांचं मार्लेश्वरचं, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि नक्की या आपल्या देवस्थानाच्या इथे मार्लेश्वरला खूप छान स्पॉट आहे. तुम्ही जर फोटोशूटसाठी बघायला किंवा चांगलं असं देवस्थान पर्यटन स्थळ म्हणायला झालं तर इथे येऊ शकता. बघा किती मजा करतात सर्व. पूर्ण मार्लेश्वर आमचं फिरून झालेलं आहे आणि खूप मजा आली. आज नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईन. खूप मंडळी येतात दर्शनासाठी, तुम्ही पण या नक्की व्हिजिट करा मार्लेश्वरला. खूप छान असं देवस्थान आहे, पर्यटन स्थळ आहे. तर पाऊस खूप आहे आणि वाजलेत 5. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओची लिंक शेअर करा, सर्वांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे.